नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण एक वेगळी नॉनव्हेजची रेसिपी बघणार आहे. त्याला वजरी फ्राय म्हणतात. तर आता आपण काय केलं, वजरी आणली बाजारातून, तिला चांगली धुवून साफ करून घेतली होती. उकळत्या पाण्यात तिला उकळायला ठेवलेली आहे. चांगलं तिला धुवून घ्यायचं, 2-3 गरम पाण्याने चांगलं उकळून घ्यायचं. उकळून गरम पाण्याने धुवून तिला परत मी बॉईल करायला ठेवलेलं आहे. आणि आता इकडे मी मसाला तयार करून घेतला. एका कढईमध्ये तेल घेतलं, त्यात जिरं टाकलं, आलं लसूण पेस्ट टाकली आणि आता मी नाही का कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि गरम मसाले थोडे टाकून, जिरं, धने टाकून त्याची एक पेस्ट तयार करून घेतली आणि ती आता तेलामध्ये फ्राय करून घेतली. इकडे मी हळद, मीठ, कांदा लसूण मसाला, गरम मसाला हे सगळं तेलामध्ये टाकून घेतलेलं आणि आता त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे. आणि इकडं दुसरीकडे नाही का मी कुकरमध्ये तिला 2-4 शिट्ट्या काढून चांगलं असं शिजून घेतलेलं आहे. बघा, मीठ टाकलेलं होतं थोडंसं, अशी शिजून त्यातलं पाणी काढून आता ते पण मी मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का मैत्रिणी, याचं एक वैशिष्ट्य आहे. त्याला तुम्ही जितकं चांगलं स्वच्छ धुसाल मिठाच्या पाण्याने, गरम पाण्याने 3-4 वेळेस आणि त्याला 2-3दा उकळून पाणी घ्यायचं आणि त्याला काढून टाकायचं आणि नंतर मग कुकरला 2-4 शिट्ट्या चांगलं पाणी टाकून घ्यायचं. मग बघा ते एकदम छान शिजते नरमगार. आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला परत शिजवणार आहे तेल सुटेपर्यंत, चांगलं मसाल्याचं तेल सुटेपर्यंत. मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही जर केलं ना, जो नॉनव्हेज प्रेमी आहे आणि त्याला खूप आवडते, तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने वजरी फ्राय करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. अशा प्रकारे तुम्ही छान छान करून बघा आणि तुम्ही केल्यानंतर तुमची वजरी फ्राय कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच कसा वाटतो तो मला कमेंट माध्यमातून सांगा. आणि बघा, इथं आपली वजरी तयार झालेली आहे ऑलमोस्ट सगळी. बघा, त्याला तेल सुटेपर्यंत आपण त्याला शिजून घेतलेलं आहे. कसं असते ना मैत्रिणींनो, आपण जे जितकं चांगल्या प्रकारे करू तेवढी ती एक वेगळी सगळ्यांची पद्धत असते. आता माझी पद्धत वेगळी, तुमची पद्धत वेगळी, पण तुम्ही माझ्या पद्धतीने केली तर बघा तुम्हाला कशी वाटते ते. आणि बघा तेल सुटलं, कसली छान दिसते ना. आणि याला आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकतो. आणि बघा अशा प्रकारे माझी वजरी फ्राय तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा दिवस शुभ जाओ. हे बघा अशा प्रकारे माझी झालेली आहे एकदम भन्नाट प्रकारची वजरी फ्राय. बघा, भाकर पण इकडं रेडी आहे, भात पण आहे आणि अशा प्रकारे माझं ताट सजलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमचा दिवस शुभ जाओ.